पोलिसांनी जर मनावर घेतलं तर काहीही होऊ शकतं. कायद्याचं राज्य असतं हे खरात प्रकरणात आता अनुभवायला मिळत आहे. महिलावर लैंगिक अत्याचार करणारा भोंदूबाबा अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला धू धुतलंय, अंग सुजूस्तर बदललंय, चालताही येत नव्हतं. पोलीस म्हणायला लावत होते, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, हे वाक्यसुद्धा त्याला नीट बोलता येत नव्हतं. इतका गलित गात्र खरात झाला होता. आता जेलमध्ये पोपटासारखं तो बोलू लागला. जसं जसं एक एक प्रकरण पुढे येत आहे तशी नवी माहिती देखील समोर येत आहे. आपल्या दरबारात आलेल्या मोठ्या राजकारणी असो, उद्योगपती, अधिकारी यांना वश करण्यासाठी खरातनं 20 फुटाचा नाग पाळलेला होता, की जो नाग नकली स्वरूपात होता. मात्र त्याला नागाची कातर लावून त्यामध्ये एक ड्रोन बसविलेला होता. त्याचा रिमोट खरातच्या हातात असायचा. तो रिमोटचं बटन दाबायचा आणि तो नाग फणा काढायचा, ढोलायचा आणि लोक त्याला पाहून थक्क व्हायचे. आणि नाग निघून जायचा तेव्हा लोकाला वाटायचे की हा नागाला वश करतो, तर बाकी सर्व त्याच्यासाठी काहीच नाही. आणि लोक त्याच्या भोंदूगिरीच्या जाळ्यात अडकायचे. बाजारात 100 रुपये किलोने मिळणारे साधे चिंचुके दैवी शक्तीचा असल्याचं सांगत खरात लाखो रुपयांना तो विकत होता. एका चिंचुकेसाठी तब्बल 1 लाख रुपये तो उकळायचा. या देखील घटना समोर आल्या आहेत. भोळ्या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत तो पैशांची उधळपट्टी देखील करत होता. याहून गंभीर बाब म्हणजे नकली साप, वाघाची कातडी याचा वापर करून लोकांमध्ये त्यांनी दहशत निर्माण केली होती. आणि त्याच जोरावर तो महिलांना कपडे काढून त्यांच्याबरोबर कर्मकांड करायचा. एक महिला गर्भवती करून त्याने तर तिच्याबरोबर 2027मध्ये लग्न करण्याचं आमिष देखील दाखवलं होतं. या महिलेला तर रिमोटवर चालणारा बनावट नाग तिने हालताना दाखवून दैवी शक्ती प्रगट झाली असा आभास निर्माण केला होता. तसंच तिच्याबरोबर नको नको ते केलं आणि त्याचा संसार देखील त्याने मोडून टाकला. आता महिलांच्या शोषणाच्या बाबतीत तर अधिकच संतापजनक माहिती प्रत्येक दिवस पुढे येत आहे. एक 7 महिन्याची गर्भवती असलेल्या महिलेलाही डिलिव्हरी सुरळीत करण्यासाठी आणि उत्तम मुलगा मुलगी जे प्राप्त होण्यासाठी, संतती प्राप्त होण्यासाठी पूजा करण्याच्या बहाण्याने त्याचं शोषण केलं होतं. तुला मुलगाच होईल असं देखील भाकीत त्याने त्या महिलेला सांगितलं आणि तिला जाळ्यात ओढलं. खरातच्या कार्यालयात लावलेल्या कॅमेऱ्यामधून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. आता सिन्नर येथील ईशान्येश्वर मंदिरात भाविकांना घेऊन तो तांत्रिक विधीच्या नावाखाली फसवणूक करायचा. हे देखील सर्वांसमोर आलेलं आहे. जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत खरातवर 3रा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. त्यावर कारवाईचा फास आता प्रत्येक दिवस आवळत चालला आहे. आजही पुन्हा क्राईम ब्रांचवाले त्यांची चौकशी करणार आहेत. मंदिरातील पुजारी आणि फार्म हाऊसवरील कर्मचारी जे आहेत त्यांच्याकडे देखील पोलीस चौकशी करणार आहेत. अशोक खरात नाग दाखवून कशी पूजा करायचा, भाविकांना काय भीती दाखवायचा, या बाबतीत देखील आता पोलीस त्याचा शोध घेणार आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला असून समाजात संतापाची लाट. एका महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला खरी वाचा फुटली. त्यानंतर ह्या भोंदूबाबावर दुसरी केस पडली होती. रविवार 22 मार्च रोजी नाशिक येथील सरकारवाडा पोलिसात आणखी एका पीडितेने तक्रार दाखल केली आहे. ही या बाबावरील 3री केस आहे. आता संबंधित पीडिता विवाहित असून तिने दिलेल्या फिर्यादीनुसार ती विवाहित असताना संसारात वादविवाद होत होते. पीडित महिला त्या भोंदूबाबाकडे गेली. त्या ठिकाणी त्या बाबाने तिचं लैंगिक शोषण केलं. धक्कादायक बाब म्हणजे लैंगिक शोषण करत असताना पीडित महिला गर्भवती झाली. त्यामुळे या महिलेचा गर्भपात करण्यासाठी खरातने कार्यालयात तिला बोलून घेतलं आणि तिला औषध दिलं. त्यानंतर संबंधित महिलेचा घटस्फोट देखील झाला. त्यानंतर लग्नाचं त्याने आमिष दाखवलं. तांत्रिक विधीच्या नावाखाली परत तिचं शोषण केलं आणि 2027मध्ये त्याने लग्न करायचं आश्वासन दिलं. त्यावेळी तिला सांगितलं की मी एक अवतारी पुरुष आहे, मला त्रिकाळ ज्ञान आहे, तुझा घटस्फोट लिखित आहे, तू मागील जन्मातील अप्सरा आहेस, मी भविष्य जाणतो, असाही तो फिर्यादीत त्याने उल्लेख केलेला आहे. तसेच माझ्या नशिबात 2 विवाह आहेत, तू माझ्याशी विवाह कर, मी तुला व तुझ्या मुलांना चांगल्या प्रकारे सुखात ठेवेन, सांभाळ करेल, असं आश्वासनही त्या भोंदू खरातने संबंधित पीडितेला दिलं होतं. केवळ महिलांचं लैंगिक शोषणच नाही तर या खरातने कोट्यवधी रुपयांची प्रॉपर्टी जमा केली आहे, ती देखील बेहिशोबी मालमत्ता. नाशिकसह मोठ्या शहरात ती सध्या उघड होत आहे. शेतजमिनी बळकवणे असेल, आपण विकत घेतलेल्या शेतजमिनीवर तो अमावस्याला आणि पौर्णिमाला जाऊन काहीतरी करायचा, असं देखील आता ग्रामस्थ सांगत आहेत. अनेक लोकांना सौदा करणं, कमी पैसे देऊन त्याच्या जमिनी हडप करणं, अशा प्रकारचे देखील कुटाणे येत आहेत समोर. आयकर विभागाने याची स्वतंत्र चौकशी केली पाहिजे. ज्या मंदिराचा तो अध्यक्ष होता, त्या ट्रस्टची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. खरातच्या दरबारात मंत्री, आमदार, मोठे अधिकारी, पोलीस खात्यातील बडे प्रस्थ अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी,
यायचे, त्यामुळं त्याला कशाचीच भीती वाटत नव्हती. आपल्या बाबतीत भविष्यात असं काय होईल त्याला अशी किंचितसुद्धा कल्पना नव्हती. एवढे सगळे लोक आपल्या दिमतीला असताना आपलं कोण काय बिघडू शकतं, आपलं कोण काय वाकडं करू शकतं, म्हणून त्याचं एवढं धाडस वाढलं होतं. आणि तो त्याच्या मनाला वाटेल तसं करत होता. छोट्या मोठ्या तक्रारी आणि कुजबूज असायची, परंतु सरकारी यंत्र त्याच्या दिमतीला असल्यानं आजपर्यंत ते कुणी दखलच घेतली नाही. आता सर्व बाहेर येऊ लागलं, अनेक महिलांचं लैंगिक शोषण झालं, हे सगळं आता उघडकीस व्हायला लागलं. लग्न टिकावं, मूल व्हावं, घरातील समस्या, अशा नाजूक प्रश्नात तो महिलांना ब्लॅकमेल करायचा. एखादी महिला प्रतिकार करू लागली तर तुझ्या नवऱ्याचा मृत्यू होईल अशी तो भीती घालायचा. त्यामुळे त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला कोणी पुढे येत नव्हतं. मात्र आता ज्या पद्धतीनं एका महिलेने तक्रारी 2022 ते 25पर्यंत तिच्याबरोबर ज्या पद्धतीचा ऑफिसमध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला, त्यामुळे सर्व उघड झालं. आणि खरातला पकडून पोलिसांनी आता जे कोठडीत त्याला डांबलंय आणि ज्याला जे धुतलंय त्याच्याकडून एक एक माहिती सध्या बाहेर येत आहे. खरातला कोठडीत काढून बाहेर चौकशीसाठी चालवत नेत असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात त्याला चालताही येत नाही. अर्धमेली अवस्था त्याची झालेली आहे आणि पोलीस त्याला सांगत आहेत की तू आता म्हण नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, हे शब्द देखील त्याला नीट बोलता येत नाहीत. इतका पाहुणचार पोलिसांनी त्याचा कोठडीत केला आहे. आता विचार करा, हे प्रकरण साधंसुद्धा नाही. या प्रकरणात खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ही फाईल त्यांनीच ओपन केली आहे. पण ही फाईल झाली कधी ओपन? ही फाईल जवळपास 2 ते 3 आठवडे झाले ह्या फाईलला ओपन झालेलं. हे प्रकरण खरं तर नगरपासून सुरू झालेलं होतं. यामध्ये जे महसूलचे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील, हे देखील इन्व्हॉल्व आहेत. भोंदूबाबा आणि काही पोलीस अधिकारी हे देखील याच्या जमीन घोटाळ्यामध्ये अडकलेले आहेत. परंतु या पोलीस अधिकाऱ्यांना असेल, महसूल अधिकाऱ्यांना असेल, यांना देखील हा भोंदूबाबा झोल देण्याच्या तयारीत होता. त्यामुळे हे प्रकरण खरं तर उघड झालं. आणि त्याच्या ऑफिसमध्ये जे CCTV लावले होते, स्पा कॅमेरे लावले होते, तर ते काय त्यांनी स्वतः लावलेले नव्हते. हे सर्व जे सरकारी अधिकारी आहेत यांच्यात एक जणांनी हा कुटाणा केलेला आहे. ह्याचे काळे कारनामे जर उघड झाले नाही तर तो आपली देखील वाट लावल याची देखील भीती या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होती. त्यामुळे हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाही. हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचं आहे. यामध्ये अजूनही भरपूर काही उघड होणार आहे. परंतु आजची जी परिस्थिती पाहिली या भोंदूबाबाची, तर त्याचं भविष्य काय हे आता त्याला देखील कोठडीत कळणार आहे. सध्या तरी ज्या महिलेने पुढे येऊन तक्रार दिली त्यामुळे हे खरं तर प्रकरण समोर आलं आहे. आणि त्यानंतर त्याच्याकडे असलेला ऑफिस बॉय ह्याच्यामुळे हे सर्व कांड उघड झालं आहे. आता याच्यामध्ये दुसरे अनेक व्हिडिओ बाहेर यायला लागलेत, परंतु ते दाखवणं काही योग्य नाही, त्यामुळे आपण ते दाखवत नाही. परंतु हे यामध्ये अजून IAS अधिकारी, त्याच्यानंतर IAS अधिकाऱ्यांच्या पत्नी यांचे देखील बरेचसे व्हिडिओ देखील यामध्ये सामील असल्याचं बोललं जात आहे. आता ते कशाप्रकारे या केसचा सर्व कर्मचारी तपास लावतात ते देखील आपल्याला लवकरच कळणार आहे. सध्या तरी एवढंच. नंतर पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.